या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे, एक प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देऊन, कुणबी समाजाचे सरसकट दाखले देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे। मोठमोठ्या लाखांच्या सभासुद्धा या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार, त्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, सगळ्या पक्षांचे नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे। पण तरीसुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला 54 लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्त नात्याच्या नियमाप्रमाणे त्यांनाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास 2 कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या वल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत। आणि त्याच्यामुळे हा 2 ते 2.5 कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसीमध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे 3-13 झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही, अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे। नुकतंच आता जरांगेंनी महाराष्ट्र शासनाला आव्हान दिलेलं आहे की कुठल्या परिस्थितीत आम्ही 3 कोटी मराठा समाज जो आहे तो 20 तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून 3 कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण मिळत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीत आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे, संपूर्ण व्यवस्था जी आहे, कायदा सुव्यवस्था जी आहे त्या ठिकाणी बोजवारा उडवायचा जो आहे तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्याने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेरात्री GR काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला बळी पडलेले आम्ही या ठिकाणी झालेले आहे, पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये, कारण ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे, त्यांना त्यांच्या हक्काची हे झालेली आहे। हे गरीब समाजाचं आरक्षण आहे, मराठा समाज प्रस्थापित आहे, धनदांडगे ते सत्ताधीश आहेत, सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजाकडे काय पर्याय आहे। आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा उपोषण, सत्याग्रह, जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते 20 तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारला पाहायला मिळेल। हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे। हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेलीमाळी साडी गोष्टी गरीब, हा गरीब धनगर ओढार, हा गावकुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे, यांच्या वंजारी समाज आहे, ऊसतोड कामगार आहे, यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये, त्यांचं हिसकावून घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे।